आज आपण आलेलो आहोत मोहुर्ली इथे श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा मठ मोहुर्ली। तर इथे 1993 मध्ये श्री सद्गुरू जगन्नाथ बाबा मोहुर्ली ह्या मठावरती आलेले होते। त्यानंतर बाकीची माहिती सौ बजाबाई तुकारामजी महाडोळे हे देतील। माझं नाव बजाबाई तुकाराम जी महाडोळे, राहणार मोहुर्ली, जिल्हा चंद्रपूर, तहसील चंद्रपूर, ताडोबा मार्गी। तर बाजी ताडोबा मार्गी आल्यानंतर दमनी घेऊन ते 20 लोक होते, 20-22 लोक होते। त्यांनी आल्यानंतर गावात दमनी कार्नरवर नेली होती, गावाच्या कार्नरवर नेली होती। तर तिथून त्या दमनीवाल्याला म्हणता बाजी का तुम्ही मागं घ्या, समोर नाही जायची। तर मागं घ्या तर कुठं घ्यायची म्हणून एक झोपडी दिसली। झोपडी दिसली नंतर बाबाजी त्या झोपडीमध्ये घाल म्हणे, ह्या दमनी झोपडीमध्ये शिरव असं म्हणून बाबाजीनं दूर करायला म्हणून सन्या बाबाजी दमनी झोपडीमध्ये आणली। आणल्यानंतर बाबाजीनं मग तिथं आता भजे काढा, तुम्ही स्वयंपाक करा आणि 5 पावली करा। इथंच आम्ही जेवण करून 5 पात्र उठवून ह्या झोपडीचा उद्घाटन करू असे बाबाजी म्हणले। त्यानंतर ह्या झोपडीचे मालक कोण आहे का, तर एक शेजारची बाई होती, ते इंदिराबाई आवारी ते त्यांची बाई मला बोलवायला पाठवली घराकडं। माझा घर 2 वावरं लांब असल्यामुळं मला काही माहीत नव्हतं। तर तिनं एका बाईला पाठवली आणि ते स्वतः आली झोपडीजवळ। तरी म्हणे बजाबाई म्हणे तुझ्या इथं दमनी बाजीने शिरवली तर चाल म्हणे। तर मग मी मुलीला घेऊन आली, प्रतिभा महाडोळे लहानची होती, तिला घेऊन आली इथं। तर ते बिलोनाबाई नावाची एक बाई होती, ते का म्हणे ह्या झोपडीची मालकीन तूच का, तर हो म्हटली। तर मग तू काढा तरी नाही पाजली म्हणे। मी म्हणलं मला काही माहित नाही, आता कसं पहिल्याच्या याच्यामध्ये काय आम्हाला माहित नाही, सांगल्याशिवाय आपल्याला समजत नाही। तुम्ही सांगितलं असतं तर मी गुड आणून सन्या काढा मांडली असती अशी मी त्या बिलोनाबाईला म्हणली। म्हणल्यानंतर तू भाग्यवान आहे बाई, त्या झोपडीमध्ये बाबाजी शिरले आणि त्या झोपडीचा उद्घाटन होऊन तुझा चांगला लाभ होईल अशी तिनं बिलोनाबाईनं म्हणली। आणि ते माणसं पण म्हणले, बाबाजी म्हणले का तू चांगली भाग्यवान आहे, तुझ्या नशिबात आहे, तू आता सेवा करशील असे बाबाजी म्हणले। तर मालक कुठं गेले बा, मालक आता म्हणलं चूर्ण चालू आहे, मालक काही येऊ शकले नाही।